सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी आहे ती म्हणजे जरांगेंना आणि त्यांच्या आंदोलनाला शांत करण्याची. आता काय प्लॅन असणार आहे भाजपचा आणि एकूणच सगळ्या आपल्या सत्ताधारी पक्षांचा? नाही, प्लॅन वगैरे यात काही नाही. आम्हाला टिकणारं आरक्षण द्यायचं आहे हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय यांनी वारंवार सांगितलेलं आहे. याआधी आम्ही ते टिकणारं दिलेलं होतं. दुर्दैवाने सरकार बदललं, उद्धवजी मुख्यमंत्री झाले आणि त्यांच्या दुर्लक्षामुळे ते फेटाळलं गेलं. आता आम्ही परत सांगितलेलं आहे की आम्हाला टिकणारं आरक्षणच द्यायचं आहे. आता आपण बघितलं असेल क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून पुन्हा एक विंडो उघडी झालेली आहे आणि त्यातून आम्ही हे सिद्ध करणार आहोत की मराठा समाज हा कसा सामाजिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या हा मागासलेला आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला म्हणजे मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून सुद्धा आम्ही त्या ठिकाणी सगळी तपासणी पुन्हा फेर चौकशी त्या ठिकाणी करतो आणि त्यातून हे सिद्ध होईल की मराठा समाज अनेक ठिकाणी मग डबेवाल्यापासून, ऊसतोड कामगारांपासून, शेतमजुरांपासून अनेक सगळ्या क्षेत्रामध्ये किती आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे, सामाजिकदृष्ट्या शैक्षणिक मागासलेला आहे. आणि हे जर दाखवलं तर मला असं वाटतं की त्यांना आरक्षण आपोआप मिळणार आहे. छगन भुजबळांकडनं वारंवार जरांगेंवर टीका केली जाते, त्यामुळे सामाजिक सलोखा जो आहे तो दूषित होतो. यामध्ये भुजबळांनी उपरोधिकपणे असं म्हणले होते की मंत्रालय तिकडे हलवा, सचिवालय त्या ठिकाणी हलवा, मंत्र्यांना तिकडे बंगले बांधून द्या, अशा प्रकारची टीका त्यांच्याकडनं वारंवार जरांगेंच्या बाबत केली जाते आणि आपण चर्चा करायला जात आहे त्या सगळ्या जरांगेंविषयी. मला वाटतं मी ज्या दिवशी जरांगे पाटलांना भेटायला गेलो आणि त्याच्या आधीही मी CM साहेब, दोन्ही DCM साहेब आणि भुजबळ साहेबांशी आम्ही बोललो. खरं म्हणजे तर सुरुवात कुठून झाली, काय झाली हा वादाचा विषय आहे, पण त्यात आम्हाला तर जायचं नाही. पण आता आम्ही सांगितलं की खरं ज्या पद्धतीने टीकाटिप्पणी चाललेली आहे, ज्या पद्धतीने बोललं जातं आहे, अगदी खालच्या भाषेमध्ये बोललं जातं आहे, मला वाटतं हे कुठेतरी थांबलं पाहिजे. हे दोन नेत्यामधला वाद न राहता हा समाजामध्ये व्हायला लागलेला आहे. म्हणजे समाजामध्ये दुफळी व्हायला लागलेली आहे. ते एकमेकांकडे बघण्याची त्याची दृष्टिकोन आपण शेवटी छोट्या छोट्या गावामध्ये विभागलेलो आहोत, खेड्यामध्ये आपण राहतो आहोत आणि तिथे जर आपण एकमेकांकडे अशा कुलुषित भावनेने बघायला लागलो तर मला वाटतं ते सामाजिक सलोख्याच्या दृष्टीने सुद्धा हे योग्य नाही आहे. आणि म्हणून भुजबळ साहेबांनाही मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय, मी त्या दिवशी होतो, आम्ही विनंती केली की बाबा आता हे थांबवा. आणि जरांगे पाटलांकडे मी ज्या दिवशी गेलेलो होतो त्यांनाही मी सांगितलं की आता हे अगदी फुल स्टॉप करा. यातून काय आपण आपल्याला जे साध्य करायचं आहे ते वेगळं आहे समाजासाठी आणि म्हणून मला असं वाटतं की थांबलं पाहिजे असं मी त्यांना म्हटलं. दोघांनी ते मान्य केलेलं होतं. पण उपरोधिक थोडं भुजबळ साहेब पुन्हा बोलले आणि त्यामुळे मग कालच्या सभेमध्ये, बीडच्या सभेमध्ये, परवाच्या जरांगे पाटील त्या ठिकाणी त्यांनी शब्दाला शब्द झाला. आणि मला वाटतं हे खरं म्हणजे आमची प्रामाणिक भावना आहे की सगळं थांबलं पाहिजे. काय सरकारने वारंवार सांगितलेलं आहे, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे, देवेंद्रजी अजितदादांनी सांगितलं की आम्हाला OBCच्या आरक्षणात धक्का लावायचा नाही. त्यामुळे हा विषय यायलाच नको. आणि आता मराठा समाज म्हणतो आमच्या हक्काचं आहे. आता सर्वोच्च न्यायालयामध्ये हा आता विषय प्रलंबित आहे आणि मला वाटतं त्या माध्यमातून तो सुटणार आहे. म्हणून आपण सगळ्यांनी वाट बघावी. पण आपण आवाहन केलं, सरकार पण मागण्या मान्य करायला तयार आहे, तरी पण ते मुंबईला येणार आहेत, तशी तयारी देखील सुरू झाली आहे. मी आपल्याला पुन्हा ते सांगेल. मी परवाही बीडच्या जरांगे पाटलांच्या सभेनंतर मी लगेच सांगितलं आपल्यालाही आपल्या माध्यमातून की जरांगे पाटलांवर अशी वेळ येणारच नाही की त्यांनी मुंबईला उपोषण करावं. हे मी त्यावेळेस सांगितलेलं आहे. कारण अंतिम टप्प्यामध्ये आता हा विषय आलेला आहे. ते येण्यापर्यंत, ते येण्याच्या आधी थोडंफार 5-8 दिवस मागे पुढे होईल, पण ते बघतील की किती गतीने हे काम चाललेलं आहे. मग मागासवर्गीय आयोगाचा अहवाल असेल, त्याचबरोबर क्युरेटिव्ह पिटिशनचा विषय असेल आणि या माध्यमातून हा विषय आता लवकरच सुटणार आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.